सोनम वांगचुक यांना अटक केली तरी आंदोलन सुरूच राहणार, शरद पवार थेट बोलले. दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीकडून नीट पेपरफुटीवरून आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचुक हे गेल्या 20 दिवसांपासून आंदोलनाला बसले होते, परंतु आज दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांना कोर्ट आणि डॉक्टर यांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. दिल्ली पोलिसांनी या कारवाईने जंतर मंतर उपोषणाचाही मोठा गोंधळ झालेला आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. सोनम वांगचुक यांना अटक केली तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. शरद पवार यांनी म्हटले की 5 ते 6 दिवसात अटक करतील. नेमकं तसं झालेलं आहे. त्यांची मागणी काय होती तर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा. का तर त्यांच्याकडे शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी होती, परंतु त्यांनी ती जबाबदारी काळजीपूर्वक हाताळलेली नाही. त्यांचा परिणाम हजारो विद्यार्थ्यांवर झालेला आहे. आंदोलनातून मागणी होत आहे तरी केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. शेवटी त्यांच्या मागणीसाठी इतर राजकीय पक्ष देखील उभे राहिलेले आहेत. या फारसा दिवसात त्यांना असे करते आणि नेमकं तसं झालं. त्याची मागणी काय होती की मनसेचा राजीनामा. का तर या सर्व शैक्षणिक चळवळीमध्ये मनसेच्याकडे जी जबाबदारी होती ती जबाबदारी त्यांनी काळजीपूर्वक हाताळली नाही आणि त्याचा परिणाम हजारो मुलांना त्यांच्या भवितव्यावर अडचणी आहे. ती मागणी केली, पण केंद्र सरकार याच्याकडे बघ्याची भूमिका घेत होतं. शेवटी त्याची मागणी एवढाच प्रश्न नव्हता, बाकीचे राजकीय पक्षसुद्धा त्यांच्याबरोबर उभे राहिले. काँग्रेसच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी गेले, राष्ट्रवादीच्या वतीनं सुप्रियाताई गेल्या, इतर पक्षाचे लोक गेले आणि एक सामूहिक मागणी त्या ठिकाणी करत होते. आणि हे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे हे ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला हा अटक करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आज पाहते त्याची अटक त्यांनी केली. बघूया, त्यांनी अटक जरी केली तरी हे आंदोलन चालू राहणार. लोकशाही मोडण्याचा प्रयत्न हे भाजप सरकार करते असं वाटत नाही. हे सरळच आहे ना. असं की मागणी जास्त होती, विद्यार्थ्यांच्यासाठी होती आणि नोटीस दिलेली होती. आणि इतक्या दिवसात 20 दिवसात दिल्लीमध्ये असून कुणी भेटायलासुद्धा येत नाही, एवढा उद्दामपणा. याचा अर्थ केंद्र सरकार अत्यंत बेजबाबदारपणानं इथं वागतं हे स्पष्ट झालेलं असतं. आणि हे इथं थांबणार नाही. उद्या 14 तारखेला उद्या पार्लमेंट सुरू होईल. या विषयाने पार्लमेंट सुरू होईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.